नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ची नवीन भरती नोटिफिकेशन पाहणार आहोत मित्रांनो. जर तुम्ही बँकेमध्ये जॉब शोधत असाल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे व व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या भरतीमध्ये चांगला पगार आणि उत्तम संधी आहे मित्रांनो. एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. चला तर मग पाहूया. तर मित्रांनो, या भरतीमध्ये ट्रेड फायनान्स ऑफिसर या पदासाठी मित्रांनो अर्ज मागवले आहेत मित्रांनो. तर या पदासाठी मित्रांनो काय आहे, भरती निघालेली आहे मित्रांनो. तर यामध्ये वयाची अट मित्रांनो 23 ते 32 वर्ष. जर तुमचं वय 23 ते 32 वर्षामध्ये असेल मित्रांनो तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. व अर्ज मित्रांनो 13 मे पासून काय झाले चालू झाले मित्रांनो व 2 जून 2026 ही शेवटची तारीख आहे मित्रांनो. तर मित्रांनो, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो. तर शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, लवकरात लवकर अर्ज करा. त्यानंतर मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता. तर मित्रांनो, कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. हे पहा मित्रांनो, जर तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेतून झालं असेल मित्रांनो, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तरीही देखील तुम्ही याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहात. त्यानंतर मित्रांनो, त्यासोबत फॉरेक्स ऑपरेशन्स चे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे मित्रांनो. हा महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच तुमच्याकडे फॉरेक्स ऑपरेशनचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे CDCS किंवा ट्रेड फायनान्स सर्टिफिकेट असेल तर तुमच्यासाठी मोठा फायदा आहे मित्रांनो. हे पहा मित्रांनो, हे लक्षात घ्या. शैक्षणिक पात्रतामध्ये तुमचं कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. त्यानंतर फॉरेक्स ऑपरेशनचं सर्टिफिकेट आवश्यक आहे मित्रांनो. व जर तुमच्याकडं CDCS किंवा ट्रेड फायनान्स सर्टिफिकेट असेल तर ते तुमच्यासाठी काय मित्रांनो, फायदा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, या पदासाठी किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला आधी बँक किंवा ट्रेड फायनान्स क्षेत्राचा अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही याआधी बँकेमध्ये काम केलेलं असणे आवश्यक आहे मित्रांनो. जसं की ट्रेड फायनान्समध्ये तुम्ही काम केलेले असणे गरजेचं आहे मित्रांनो. तर हे लक्षात घ्या मित्रांनो. व किमान तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये पाहिजे मित्रांनो. किमान तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, निवड प्रक्रिया. तर सिलेक्शन प्रोसेस मित्रांनो 2 टप्प्यात होईल. निवड प्रक्रिया ही 2 टप्प्यात होईल मित्रांनो. शॉर्ट लिस्टिंग प्लस इंटरव्ह्यू मित्रांनो. त्यानंतर इंटरव्ह्यूला 100 मार्क्स आहेत मित्रांनो आणि त्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. निवड प्रक्रिया ही तुमची 2 टप्प्यात होईल. शॉर्ट लिस्टिंग प्लस इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यूच्याच आधारावर तुमचं काय होणार आहे मित्रांनो, सिलेक्शन होणार आहे. इंटरव्ह्यूला 100 मार्क्स आहे मित्रांनो आणि इंटरव्ह्यूच्याच आधारावर तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, अर्ज कसा करावा मित्रांनो. तर अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करायचा आहे व त्यासाठी SBIच्या वेबसाईटला जा मित्रांनो. तिथे तुम्ही फॉर्म भरा, फी भरा. शेवटी सबमिट करण्यापूर्वी हे पहा मित्रांनो, हे लक्षात घ्या. सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा आणि मगच फॉर्म सबमिट करा मित्रांनो. तर SBIच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मित्रांनो. तिथे तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे. ते खूप चांगली संधी आहे मित्रांनो, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या. त्यानंतर मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, की ते तुम्हाला मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. तर ईमेल आणि मोबाईल नंबर ॲक्टिव्ह ठेवा मित्रांनो. कारण की भरतीबद्दल पुढे तुमचा फॉर्म भरला वगैरे तर तुम्हाला काही ॲडमिट कार्डबद्दल वगैरे, वगैरे मित्रांनो तुम्हाला त्याच्यावर म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, माहिती मिळेल. ईमेल आणि मोबाईलद्वारे. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड करा मित्रांनो. सर्व कागदपत्रे काय करा मित्रांनो, अपलोड करा. आणि मेन म्हणजे मित्रांनो, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीची माहिती देऊ नका मित्रांनो. हे पहा मित्रांनो, चुकीची माहिती देऊ नका. जर तुम्ही चुकीची माहिती दिली, तर मित्रांनो तुमचा अर्ज हा रद्द होऊ शकतो मित्रांनो. तर मित्रांनो, डॉक्युमेंट कोणकोणते रिक्वायर्ड आहे मित्रांनो फॉर्म भरण्या अर्ज करताना कोणकोणते दस्तऐवज आवश्यक मित्रांनो, तर ते पाहूया. फोटो आणि सही,
त्यानंतर तुमचा रिझ्यूमे मित्रांनो, त्यानंतर ID प्रूफ, शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे. सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आणि रिडेबल असणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट क्लिअर आणि रिडेबल असणे खूप आणि खूप महत्त्वाचे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, सर्व अपडेट्स SBIच्याच ऑफिशियल वेबसाईटवर येतील मित्रांनो. कोणती हार्ड कॉपी पाठवायची नाही मित्रांनो. तर तुम्हाला भरती रिलेटेड संपूर्ण इन्फॉर्मेशन ही SBIच्या वेबसाईटवर मिळेल मित्रांनो. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भरतीबद्दल संपूर्ण माहिती पाहिली मित्रांनो. तर मित्रांनो, ही SBI मधील एक उत्तम संधी आहे मित्रांनो. जर तुम्ही एलिजिबल असाल तर नक्कीच अर्ज करा मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच जॉब अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.